पांडव प्रताप कथासार अध्याय 37. आपण आता विदुर नीतीबद्दल विचार करूया. धृतराष्ट्राने विदुराला विनंती केली की मला काहीतरी नीती बोध सांग, मी फार गोंधळून गेलो आहे. तेव्हा विदुराने धृतराष्ट्रापुढील उपदेश केला. तोच उपदेश विदुर नीती या नावाने प्रसिद्ध आहे. पांडव प्रतापामधील सर्वात महत्वाचा हा उपदेश आहे. विदुराने हा उपदेश विश्वातल्या सर्व लोकांसाठी केलेला आहे. विदुर म्हणाला, मनुष्याने देवाची निंदा कधी करू नये. देवाबद्दल काही माहीत नसेल तर उलट सुलट बोलून लोकांना भ्रमिष्ट करू नये. मनुष्याने आपले आचार विचार उच्चार सात्विक ठेवावे. दुसऱ्याची हिंसा करू नये. निंदा व स्तुती यास समानता द्यावी. अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन पुण्य वाढवावे. नियमितपणे देवाची स्तोत्रे भोपाळी आरत्या म्हणाव्यात. हृदयात सदैव भगवंताच्या मूर्तीचे ध्यान ठेवावे. संतांच्या वचनांवर पूर्ण विश्वास ठेवावा. संतांचा अपमान कधीही करू नये. दुसऱ्याची स्त्री पैसा मान सन्मान पाहून दुःखी होऊ नये. म्हातारपणी उपयोगी पडावा म्हणून तारुण्यात द्रव्य संचय करून ठेवावा. मनुष्याच्या पाठीमागे जन्मापासून अनेक सुखे दुःखे येतात, ते सर्व समान मानत. सुखात दुःखात भगवंतास विसरू नये. जीवन म्हणजे पाण्यावरचा एक क्षणाचा बुडबुडा हे ध्यानात ठेवून मृत्यूची सदैव आठवण ठेवावी. देव धर्माचा द्रव्याचा अपहार करू नये. विद्येची कितीही प्राप्ती झाली तरी त्याबद्दल उगीच गर्व बाळगू नये. आपला देश व मित्र याबद्दल मनुष्यास सविस्तर माहिती असावी. सदैव दान धर्म करावा. दान करताना आपण हे दान सत्पात्री करतो आहे का हे पाहावे. सत्पात्री दान केल्याने वटवृक्षाप्रमाणे लक्ष्मी वाढत जाते. अपात्री दान केले की गरिबी भोगावी लागते. आपला मंत्र औषधे मंथून दान मान अपमान पुण्य व तीर्थाटन ह्या गोष्टी लोकांसमोर उघडपणे सांगू नये. सात्विक आहाराचे सेवन करावे. आपत्तीहीन बहिणीस माते समान सांभाळावे. आई वडील व गुरूंना आयुष्यात कधी विसरू नये. त्यांच्या म्हातारपणे सर्व मनोभावे सेवा करावी. गुप्त व महत्वाची गोष्ट स्त्रीला कधी सांगू नये. पती पत्नींचा एकमेकांवर पूर्ण विश्वास असावा. लेखन वाचन शास्त्र अभ्यास या बाबतीत आळस करू नये. मनुष्याचा जन्म 84 लक्ष योनींतून प्रवास केल्यानंतर मिळत असतो. मनुष्याचे बालपण खेळण्या बागडण्यात जाते. त्यानंतर विद्यार्जन करताना तो देवाचे स्मरण करीत नाही. तारुण्यात लग्नाच्या मोह बंधनात अडकतो. वार्धक्यात शरीराची साथ मिळत नसल्यामुळे त्याच्या हातून काही देव धर्म होत नाही. त्यामुळे मनुष्याने बायको मुले घर दार धन यात फार न गुंतून जाता ईश्वराच्या चरणी लक्ष लावावे. त्यामुळे त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. हा नीतिबोध सांगत असता धृतराष्ट्राने विदुराला सांगितलं की सनकसुजात स्वामी यांना बोलव. विदुराने सनकसुजात स्वामी यांना बोलवले. तेव्हा धृतराष्ट्राने त्यांना फलहार देऊन त्यांचे स्वागत केले व उपदेश करण्याची विनंती केली. तेव्हा सनकसुजात स्वामी म्हणाले, या संपूर्ण जगात मायेचा मोठा प्रभाव आहे. मृगजलाप्रमाणे व स्वप्नाप्रमाणे हे जग खोटे आहे, पण अज्ञानामुळे ते सत्य वाटते. हा नीतिबोध सांगत असता सूर्योदय झाला. त्यानंतर सनकसुजात स्वामी अंतर्धान पावले. त्यांचा मौलिक उपदेश विदुर व धृतराष्ट्रात जीवनात उपयोगी पडला. कुंडली वरदेवा.